रात्रीचं जर्नल लिहायला सुरुवात करा, डायरी लिहायला सुरुवात करा, किंवा अगदी डायरी लिहायला वेळ नसेल तर तुम्ही जेव्हा अंथरुणात जाता, बेडवर जाता, त्यावेळेला पूर्ण दिवस आठवायला सुरुवात करा. अगदी उठल्यापासून तुम्ही काय काय केलं, कुणाचा फोन आला, कुठे गेलात, त्यानंतर तुमच्या घरी कोण आलं, तुम्ही कुठे इस्त्रीला कपडे द्यायला गेलात, आज जेवणामध्ये तुम्ही काय काय खाल्लं, आज तुम्ही कुणावर ओरडलात, त्यानंतर काय केलं, त्यानंतर पुढे काय केलं, त्यानंतर अभ्यास केला का, स्वयंपाक केला, स्वयंपाकात काय बनवलं, त्यानंतर तुम्ही कुणाशी काय बोललात, हे छान अगदी सिक्वेन्सनी म्हणजे क्रमाने तुम्ही ते रिकॉल करा. यामुळे देखील न्यूरॉन्सचं कनेक्शन व्हायला सुरुवात होईल आणि स्मरणशक्ती अगदी 7 दिवसात तुम्हाला खूप जास्त फरक जाणवणार आहे. हे जर तुम्ही दररोज केलं तर. अजूनही टेक्निक्स मला आठवत आहेत, जसं की आपल्या योगशास्त्रामध्ये खूप साऱ्या टेक्निक्स आहेत, जसं की त्राटक. त्राटक म्हणजे एखाद्या स्वस्तिकाच्या मधल्या बिंदूकडे किंवा मेणबत्तीच्या किंवा दिव्याच्या प्रकाशाकडे, ज्योतीकडे तुम्हाला एक टक अगदी सरळ ठेवून बघायचं आहे. ही टेक्निक तुम्ही 90 सेकंदापासून पुढे 5-10 मिनिटांपर्यंत देखील वाढवत नेऊ शकता. याला त्राटक असं म्हणतात. अजूनही बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, त्याही तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल आणि या संदर्भात अजून एक व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशा छान शास्त्रशुद्ध माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.